चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून तसेच नवोदय, स्कॉलरशिप, NMMS या स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून वजाबाकी म्हणजेच सबस्ट्रॅक्शन हा घटक आपण या ठिकाणी शिकणार आहोत. बघा, सबस्ट्रॅक्शन म्हणजेच वजाबाकी समजण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काही मूलभूत गोष्टी शिकणं महत्त्वाचे आहे की ज्यामध्ये सांगता येते. बघा, सुरुवातीला वजाबाकी करताना संख्या त्यांच्या स्थानानुसार अचूक लिहून घ्याव्यात. म्हणजे थोडक्यात संख्या अचूक लिहून घ्याव्यात म्हणजे त्यांचे बरोबर एकक स्थानाखाली एकक स्थान, दशक स्थानाखाली दशक स्थान याप्रमाणे संख्या सर्वप्रथम मांडून घ्याव्यात. नंतर सांगता येते हातचे हे मनात ठेवण्याची सवय करून घ्या. थोडक्यात काय तर बघा, IBPS किंवा TCS पॅटर्नमध्ये जर तुम्ही गेलात तर त्यामध्ये आकडेमोड स्पीड महत्त्वाचा असतो, जास्तीत जास्त स्पीड वाढणे महत्त्वाचा असतो आणि त्यासाठीच काय तर हातचे मनात ठेवण्याची सवय करून घ्या आणि जास्तीत जास्त स्पीड त्या ठिकाणी वाढविण्याचा प्रयत्न करा. नेक्स्टमध्ये सांगता येते उदाहरणातील भाषेचा अर्थ नीट समजावून घ्या. म्हणजे थोडक्यात काय सांगता येते तर आपल्याला व्यावहारिक भाषेमध्ये किंवा वाक्यरचनेमध्ये जर काही उदाहरणं आलेली असतील तर त्याला समीकरण रूपात मांडणे हे महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी काय तर उदाहरणातील भाषेचा अर्थ हा नीट लक्षात येणं महत्त्वाचं असतं. जसे की या ठिकाणी उदाहरण काय सांगता येते 50 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 75 होईल. ही काय झाली तर एक व्यावहारिक भाषा झाली. मग या व्यावहारिक भाषेचं काय तर एक समीकरणामध्ये उतरवावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला भाषेचा अर्थ किंवा वाक्यरचनेचा अर्थ नीट लक्षात येणं महत्त्वाचं आहे. जसे की बघा 50 मध्ये कसं लिहू आपण 50 मध्ये किती मिळवावेत म्हणजे अधिक करावेत. तर किती तर x मिळवावेत. मग त्यावेळी उत्तर काय येईल आपल्याला तर 75 येईल. आपण समीकरणामध्ये याला उतरवलं आणि मग काय सांगता येते x बरोबर 75 या ठिकाणी अधिक 50 बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे बाजू बदलून गेल्यानंतर या अधिकचे होणार बघा वजा आणि 50. मग x बरोबर 75 वजा 50 म्हणजेच काय सांगता येते 25. या ठिकाणी काय केलं आपण तर व्यावहारिक भाषेचं रूपांतर गणितीय भाषेमध्ये म्हणजे समीकरणामध्ये त्याला उतरवलं. ह्यासाठी काय तर उदाहरणातील भाषेचा अर्थ हा नीट लक्षात येणं महत्त्वाचं असतं. आणखी एक एक्झाम्पल सांगता येते 50 मधून 20 वजा केल्यास किती उत्तर येईल. मग कसं म्हटलं जाते या ठिकाणी बघा 50 मधून किती वजा केल्यास म्हणजे कमी केल्यास उत्तर 50 मधून 20 वजा केल्यास लक्षात घ्या 20 वजा केल्यास म्हणजे कमी केल्यास उत्तर 30 येईल. या ठिकाणी आपल्याला सांगता येते. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा, अक्षरात म्हणजेच व्यावहारिक वाचनात दिलेल्या संख्या प्रथम अंकात मांडून घ्याव्यात. बघा, अक्षरात म्हणजेच व्यावहारिक वाचनात उदाहरणार्थ सांगता येते या ठिकाणी बघा 515 मग याला व्यावहारिक वाचनात दिलेली संख्या आहे. मग याला अंकात कसं म्हणता येईल आपल्याला या पद्धतीमध्ये 515 किंवा 711 मग ह्याला कसं लिहिता येईल आपल्याला 711 ह्या पद्धतीमध्ये लिहिता येईल. चला तर आता आपण समोर शिकायला सुरुवात करूया. एक्झाम्पल नंबर 1 सांगता येते बघा 55 वजा 44. मग 55 वजा 44 तर वजाबाकी किंवा बेरीज करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक असते बघा आडवी मांडणी पद्धत आणि दुसरी सांगता येते बघा आपल्याला उभी मांडणी पद्धत. बघा उभी मांडणी पद्धत. मग आता जर आपण आडवी मांडणी पद्धत म्हटलं तर ही जी दिसते ती बरोबर आहे आणि उभी मांडणी पद्धत म्हटलं तर या प्रकारे बघा 55 वजा 44 ह्याला म्हणावयाचे बघा उभी मांडणी पद्धत आणि या आडव्या मांडणी पद्धतमध्ये ह्याला म्हणावयाचे आडवी मांडणी पद्धत. मग सुरुवातीला आपण आडवी मांडणी पद्धतीने उदाहरण सोडवूया. बघा 55 वजा 44
म्हणजेच या उजवीकडील एकक स्थानच्या 5 मधून एकक स्थानचे 4 गेले, मग 5 मधून 4 गेले, उत्तर येते 1. दशक स्थानच्या 5 मधून दशक स्थानचे 4 गेले, म्हणजे 5 मधून 4 गेले, उत्तर येते 1. त्या ठिकाणी उभी मांडणी पद्धतमध्ये बघा 5 वजा 4 बरोबर 1, 5 वजा 4 बरोबर 1. काय करतोय बघा आपण, उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे उदाहरण सोडवावे. त्या ठिकाणी काय, तर उजव्या हाताकडून डावीकडे उदाहरण हे सोडवावे लागते. वरती दिसते का बघूया ठिकाणी, म्हणजे आपल्याला एक अंदाज येऊन जाते की इथपर्यंत लिहावं याची. चला तर नेक्स्ट मध्ये घेऊया. बघा मग नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते आपल्याला 78 वजा 56. आता या ठिकाणी शॉर्टमध्ये आडवी मांडणी पद्धतीमध्ये उदाहरण सोडूया. बघा मग 8 मधून 6 गेले, खाली राहतात बघा 2. 7 मधून 5 गेले, खाली राहतात बघा 2. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते 46 वजा 36. मग 6 मधून 6 गेले, खाली राहतात 0. 4 मधून 3 गेले, खाली राहतो 1, म्हणजे आपलं उत्तर येते बघा 10. नेक्स्ट मध्ये 88 वजा 67. म्हणजे थोडक्यात 8 मधून 7 गेले, खाली राहतो बघा 1. 8 मधून 6 गेले, खाली राहतात बघा 2, म्हणजे आपलं उत्तर येते 21. नेक्स्ट एक्झाम्पल 97 वजा 76. मग या 7 मधून 6 गेले, खाली राहतो 1. 9 मधून 7 गेले, खाली राहतात 2, म्हणजे उत्तर येते 21. नेक्स्ट एक्झाम्पल 897 वजा 675. मग या 7 मधून 5 गेले, खाली राहतात 2. 9 मधून 7 गेले, खाली राहतात 2. 8 मधून 6 गेले, खाली राहतात बघा 2, म्हणजे एकूणात उत्तर सांगता येते आपल्याला 222. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते 78 वजा 59. मग आता ह्या ठिकाणी जर म्हटलं तर एक मूळ बेसिक आपण लक्षात घेऊ. बघा आपल्याला जर एक उदाहरण असेल, बघा +4 + 3 बरोबर किती. तर बघा या 4 पूर्वी चिन्ह आहे अधिक, म्हणजे 4 धनमध्ये आहे, 3 सुद्धा धनमध्ये आहे. मग ज्या दोन्ही संख्यांचे चिन्ह धन असतील तर त्यांची बेरीज करावी. 4 + 3 बरोबर 7. आणि येणाऱ्या उत्तराला धनचिन्ह दिलं तरी चालते किंवा नाही दिलं तरी चालते. म्हणजे जर उत्तर धन येत असेल, अधिक मध्ये येत असेल, तर त्याला चिन्ह दिलं तरी चालते किंवा नाही दिलं तरी पण चालते. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. बघा +4 वजा 3. आता 4 पूर्वी चिन्ह आहे धन, म्हणजे 4 धन आहे तर 3 ऋण आहे. मग एका संख्येचे चिन्ह धन असेल, दुसऱ्या संख्येचे चिन्ह ऋण असेल, तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी. मग 4 मधून 3 गेले, खाली राहते बघा 1, चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं धन, दिलं तरी चालते नाही दिलं तरी चालते. आता बघा ऋण4 धन 3. मग या 4 पूर्वी चिन्ह आहे बघा ऋण, म्हणजे 4 ऋणामध्ये आहे, तर 3 पूर्वी चिन्ह आहे धन, म्हणजे 3 धनामध्ये आहे. मग ज्यावेळी एका संख्येचे चिन्ह ऋण व दुसरीचे धन, मग मागे पुढे कसंही असो याप्रमाणे, पण एक संख्या कुठलीही मागची असो की पुढची असो, पहिली असो की दुसरी असो, एक धन एक ऋण किंवा एक ऋण एक धन असेल, तर अशा वेळी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी. म्हणजे मोठी संख्या 4 मधून लहान संख्या 3 वजा करूया, उत्तर येते बघा 1. पण येणाऱ्या उत्तराला चिन्ह मात्र मोठ्या संख्येचे, मोठ्या संख्येचे काय ऋण, म्हणजे ऋण 1. आणि जर उत्तराचे चिन्ह ऋण येत असेल तर ते निश्चितपणे द्यावेच लागेल. बरोबर आहे. धन जर येत असेल तर दिले तरी चालते, नाही दिले तरी चालते. एक एक्झाम्पल बघा 8 + 8 वजा 9. मग एका संख्येचे चिन्ह धन,
दुसऱ्या संख्येचे चिन्ह ऋण, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करूया, येणाऱ्या उत्तराला मात्र मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण देऊया आणि जर उत्तराचं चिन्ह ऋण येत असेल तर ते निश्चितपणे द्यावंच लागेल। याच उदाहरणाचा म्हणजे बेसिकचा आधार घेऊन आपल्याला ही उदाहरणे या ठिकाणी सोडवता येतात। तर सॉरी मित्रांनो, या ठिकाणी फक्त हातचा घ्यावा लागेल आपल्याला, बरोबर आहे। हे आता जे बेसिक आपण पाहिलं हे समोरील उदाहरणामध्ये आपल्याला वापरावं लागेल। या ठिकाणी फक्त हातचा घ्यावा लागेल। बघा म्हणजे कसं, बघा 78 अधिक मध्ये 78 वजा 59। बघा या ठिकाणी मोठ्या संख्येचं चिन्ह धन आहे म्हणजे येणाऱ्या उत्तराचं चिन्ह सुद्धा धन येणार। पण आता या ठिकाणी 8 मधून आपण 9 वजा करतोय, 8 मधून 9 वजा करतोय, पण 9 मोठे आहेत, मग 8 मधून वजा जात नाही म्हणून इथून आपण एक हातचा घेऊया। मग इथे किती होतात बघा 18 आणि मग इथं राहतात बघा 6। मग ह्या 18 मधून 9 गेले खाली राहतात 9, मग या 6 मधून 5 गेले खाली राहतात बघा 1 आणि एकूणच उत्तर येते आपल्याला 19 आणि येणाऱ्या उत्तराला चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं, मग मोठी संख्या कोणती 78, मग धन चिन्ह दिलं तरी चालते नाही दिलं तरी चालते। नेक्स्ट एक्झाम्पल 67 वजा 59। बघा या 7 मधून 9 वजा करावा याची, पण 7 मधून 9 वजा जात नाहीत म्हणून मागून एक हातचा घेतला, मग 7च्या जागेवर झाले बघा 17। मग या 17 मधून 9 गेले खाली राहतात बघा 8। मग या 6 मधून एक हातचा इथं आला म्हणजे इथं राहतात बघा 5, मग 6च्या जागेवर असणारे 5 मधून 5 गेले खाली राहते बघा 0, म्हणजे फक्त उत्तर येते बघा 8। आणि जर 8 धन येत असेल तर धन उत्तराला चिन्ह दिलं तरी चालते नाही दिलं तरी चालते। नेक्स्ट एक्झाम्पल 100 वजा 67। बघा 100 वजा 67। मग या 0 मधून 7 वजा करूया, पण 0 मधून 7 वजा जात नाहीत, मग इथून एक हातचा घेऊया, मग इथं होतात बघा 10 आणि स्टेप बाय स्टेप हातचा कसा येतो हे बघा। आता या 1 मधून हातचा इथं गेला, मग इथं झाले सुरुवातीला 10, पण ह्या इथं 1 मधून हातचा इथं येऊन इथं झाले 10, पण या 10 मधून एक हातचा इथं गेला, पण इथं राहतात बघा 9 आणि इथं किती झाले 10। हातचा या 1 मधून गेला, एक जर इथं हातचा गेला म्हणजे इथं राहतात बघा 0। मग ह्या 10 मधून 7 गेले खाली राहतात 3, 9 मधून 6 गेले बघा खाली राहतात 3, म्हणजे एकूणात उत्तर काय सांगता येते आपल्याला 33, बरोबर आहे। मग याच्यासाठी आणखी काही आपण उदाहरणे घेऊया, जसे की बघा शेवटी 0 येत असतील तर शॉर्टमध्ये एक एक जास्त विचार करायचा नाही, काय करायचं म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला 7000 वजा 5342 जर उदाहरण सोडवायचं असेल तर शॉर्टमध्ये शेवटच्या शून्याच्या जागेवर येणार 10, 2 नंबरला 9, इथं सुद्धा 9 आणि इथं राहणार 6। कसे झाले स्टेप बाय स्टेप, 7 मधून एक हातचा गेला इथं झाले 10, पण 10 मधून एक हातचा इथं आला म्हणून इथं राहिले बघा, इथं राहिले 9, इथून हातचा घेऊन इथं 10 झाले होते, पण या 10 मधून हातचा इथं गेला म्हणून इथं राहिले 9 आणि शेवटी 10 आणि हा मूळ हातचा इथून गेला होता 7 मधून इथं म्हणून इथं राहिले 6। मग शेवटी काय तर 10 मधून 2 गेले 8, 9 मधून 4 गेले 5, 9 मधून 3 गेले 6, 6 मधून 5 गेले 1, म्हणजे काय येते 1658। आणखी एक एक्झाम्पल घ्या, बघा काय करायचं, हा एक इथून हातचा जाणार आहे 9 मधून, मग इथं होतात 8 आणि स्टेप बाय स्टेप मग काय तर शेवटच्या ठिकाणी राहतात बघा 10 आणि बाकी प्रत्येक ठिकाणी होतात बघा 9, शून्याच्या जागेवर फक्त किती होतात 9। मग 10 मधून 7 गेले खाली राहतात 3, 9 मधून 6 गेले राहतात 3, 9 मधून 5 गेले राहतात 4, 9 मधून 4 गेले राहतात 5, 9 मधून 3 गेले राहतात 6, 8 मधून 2 गेले राहतात 6।
म्हणजे थोडक्यात 6,65,433 उत्तर या ठिकाणी येते. चला तर समोरील उदाहरणे घेऊया. मग या ठिकाणी 567 वजा 458. मग या 7 मधून 8 वजा करावयाचे, वजा होत नाही. मग इथून एक हातचा घेऊया. मग होतात बघा इथं 17. 17 मधून 8 गेले, मग खाली राहतात 9. या 6 मधून एक हातचा इथे गेला म्हणून इथं राहिले 5. मग 5 मधून 5 गेले, खाली राहते 0. या 5 मधून 4 गेले, खाली राहते बघा 1. एकूणच उत्तर येते आपल्याला 109. नेक्स्ट मध्ये सांगता येते बघा 6,547 वजा 5,643 बरोबर किती. मग या 7 मधून 3 गेले, खाली राहतात बघा 4. 4 मधून 4 गेले, खाली राहतात बघा 0. 5 मधून 6 वजा करावयाचे पण होत नाही. मग इथून एक हातचा घेऊया मागून. मग इथं झाले बघा 15. 15 मधून 6 गेले, मग राहतात बघा 9. शेवटी या 6 मधून एक हातचा इथे गेला म्हणून इथं राहिले बघा 5. आणि या 5 मधून 5 गेले, खाली राहतात 0. म्हणजे पुन्हा उत्तर येते बघा आपल्याला 904. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते 100 वजा 99. आता आपण आधी बेसिक घेतलं होतं त्याप्रमाणे शेवटी शून्याच्या जागेवर येणार बघा 10. या शून्याच्या जागेवर येणार बघा 9. आणि इथून एक हातचा गेला मग एकच समोर गेला, इथं राहणार बघा 0. आणि मग 10 मधून 9 गेले राहतो 1. 9 मधून 9 गेले राहतात 0. म्हणजेच काय सांगता येईल 0 1 म्हणजे फक्त 1. उत्तर येते या ठिकाणी 1. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी अतिशय बेसिकमध्ये शिकत आहोत बघा. म्हणजे तुमचं 0 जरी असेल गणित तरी तुम्ही गणितामध्ये परफेक्ट होणार. बरोबर आहे. गणितामध्ये 0 जरी आला तरी तुम्ही परफेक्ट होणार. आणि तुम्ही गणितामध्ये चांगले बऱ्यापैकी असाल तर त्या ठिकाणी तर आणखी स्मार्ट वर्क म्हणजे तुमचा स्पीड अतिशय खूप वाढेल आणि तोही ॲक्युरेशीनुसार. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात बघा. नेक्स्ट एक्झाम्पल सांगतात ते 55 वजा 67. आधी आपण बेसिक घेतलं होतं ते या ठिकाणी ॲक्युरेट लागू पडते बघा. 55 वजा 67. मग बघा बरं या ठिकाणी 55च्या आधी चिन्ह नाही म्हणजे काय आहे अधिक. आधीच्या उदाहरणांना हे लागू होते, आधीच्या पण उदाहरणांना लागू होते बघा. मग आता मोठी संख्या कोणती आहे वजावाली आणि लहान संख्या कोणती आहे 55. 67 ॲक्च्युअल संख्येमध्ये बरं का, इथं चिन्हाच्या नियमानुसार नाही म्हणत आहोत, फक्त संख्येच्या हिशोबाने. बरोबर आहे. चिन्हाच्या हिशोबाने जर म्हटलं तर मोठी 55 चिन्हाच्या हिशोबाने, पण या ठिकाणी तो नाही. तर आपल्याला उदाहरणे समजण्यासाठी लक्षात घ्या 1 2 3 4 5 ह्यानुसार मोठी 67 आहे, चिन्हाच्या नियमानुसार 55. बरोबर आहे. चला तर लक्षात घ्या पुढे. मग या ठिकाणी 67 ही मोठी संख्या आहे आणि 55 लहान संख्या आहे. मग काय करायचं तर अशा वेळी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करूया. मग 7 मधून 5 गेले राहतात 2. 6 मधून 5 गेले राहतो 1. येणाऱ्या उत्तराला चिन्ह मात्र मोठ्या संख्येचे द्यावे. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय येते -12. आणि जर उत्तराचं चिन्ह वजा येत असेल तर ते निश्चितपणे द्यावेच लागेल. बरोबर आहे. बघा संख्या छोटी मोठी म्हणजेच कसं, ही जर आपल्याला संख्या रेषा असेल तर इथं येणार 0. मग समोर 1 2 3 4 डॅश डॅश डॅश. मागे येणार बघा -1 -2 -3. आणि या संख्या रेषेवर काय होणार, प्रत्येक उजवीकडील संख्या ही डावीकडील संख्येपेक्षा मोठी असणार. म्हणजे आपले जे +55 आहे ते इकडे कुठेतरी येणार बघा +55. आणि जे -67 आहे हे इकडे कुठेतरी येणार बघा -67. म्हणजे थोडक्यात काय, संख्या रेषेच्या हिशोबानं ही संख्या लहान आहे आणि ही संख्या मोठी आहे. म्हणजे प्रत्येक उजवीकडील संख्या ही डावीकडील संख्येपेक्षा मोठी होत चालते.
बरोबर आहे. हे संख्या रेषेचे हिशोबाने या ठिकाणी फक्त उदाहरण समजण्यासाठी 67 मोठे म्हणतोय, बरोबर आहे, पण ॲक्च्युअल 55 मोठे आहे. चला तर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल सांगते बघा, 65 वजा 86. 65च्या आधी चिन्ह नाही म्हणजे धन आहे. मग 86 मधून आपल्याला 65 वजा करावयाचे, पण येणाऱ्या उत्तराला चिन्ह मात्र 86चे वजा द्यावयाचे. मग बघा, या 6 मधून 5 गेले, खाली राहतो बघा 1. 8 मधून 6 गेले, खाली राहतात बघा 2. चिन्ह मात्र मोठ्या संख्येचे 86चे काय येतात वजा, म्हणजे वजा 21. नेक्स्ट 658 वजा 967. या ठिकाणी 658 पूर्वी चिन्ह नाही म्हणजे धन आहे, बरोबर आहे. मग या ठिकाणी 967 मधून आपल्याला 658 वजा करावयाचे आणि येणाऱ्या उत्तराला 658चे म्हणजे मोठ्या संख्येचे चिन्ह हे वजा द्यावयाचे. मग बघा, 7 मधून 8 वजा करावयाचे, पण वजा होत नाही. मग इथून एक हातचा घेऊ, झाले 17. आणि मग 17 मधून 8 गेले, खाली राहतात बघा 9. ह्या 6 मधून एक हातचा समोर गेला, मग इथं राहतात 5. 5 मधून 5 गेले, खाली राहतात 0. या 9 मधून 6 गेले, खाली राहतात 3. म्हणजे एकूणात उत्तर येते आपल्याला 309. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा, 575 वजा 686. मग 575 पूर्वी चिन्ह नाही म्हणजे धन आहे आणि 686 पूर्वी चिन्ह ऋण आहे. मग यावेळी 686 मधून 575 वजा करूया. येणाऱ्या उत्तराला चिन्ह मात्र मोठ्या संख्येचे, बरोबर आहे. मोठ्या संख्येचे म्हणजे या ठिकाणी समजताना लक्षात घ्या, बरोबर आहे. संख्या रेषेच्या हिशोबाने किंवा ॲक्च्युअल मोठी संख्या कोणती असते, धन, आणि जी ऋण संख्या असते ती छोटी असते. पण इथं उदाहरण समजण्यासाठी ही संख्या मोठी म्हणूया आणि ही संख्या छोटी म्हणूया. चला, 6 मधून 5 गेले, खाली राहतो 1. 8 मधून 7 गेले, खाली राहतो 1. 6 मधून 5 गेले, खाली राहतो 1. चिन्ह मात्र वजा मोठ्या संख्येची म्हणजे वजा 111. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, वजा 465 अधिक 868. आता या ठिकाणी 868 मधून 465 वजा करूयात आणि 868चे चिन्ह उत्तराला देऊया. मग काय सांगता येते बघा, तर 868चे चिन्ह कोणतं आहे, धन. ते दिलं तरी चालते, नाही दिलं तरी पण सुद्धा चालते. मग बघा, 8 मधून 5 गेले, खाली राहतात 3. 6 मधून 6 गेले, खाली राहतात 0. 8 मधून 4 गेले, खाली राहतात 4. चिन्ह मोठ्या संख्येचं धन. हे दिलं तरी चालते, नाही दिलं तरी चालते. नेक्स्ट एक्झाम्पल, वजा 657 अधिक 875. म्हणजे 875 मधून 657 वजा करूया आणि मोठ्या संख्येचं म्हणजे 875चं चिन्ह धन. दिलं तरी चालते, नाही दिलं तरी चालते. बघा, त्या 5 मधून 7 वजा करूया, जात नाही. मग इथून हातचा घेऊ, मग 7 मधून हातचा झाला, झाले 15. 15 मधून 7 गेले, मग खाली राहतात बघा 8. या 7 मधून एक हातचा गेला म्हणजे इथं आले 6. या 6 मधून 5 गेले, राहतो 1. 8 मधून 6 गेले, खाली राहतात 2. चिन्ह 875चे धन. दिलं तरी चालते, नाही दिलं तरी पण चालते. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा, आता या ठिकाणी 45 वजा 56 अधिक 78 वजा 65. थोडक्यात आता एक बेसिक बघूया. बघा, जर आपल्याला उदाहरण असेल अधिक 4 अधिक 3, मग 4 पूर्वी चिन्ह आहे धन, 3 पूर्वी सुद्धा चिन्ह आहे धन म्हणजे अधिक अधिक. मग दोन्हीच्या पूर्वी अधिक असेल तर करावी बेरीज आणि उत्तर द्यावे अधिक. पण अधिक दिलं तरी चालते, नाही दिलं तरी चालते. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, वजा 4 वजा 3. 4 पूर्वी चिन्ह वजा म्हणजे ऋण, 3 पूर्वी चिन्ह वजा
म्हणजे ऋण, दोनही ऋण असतील तर ह्यांची सुद्धा बेरीज करावी, पण चिन्ह मात्र ऋण द्यावे, म्हणजे +7 - 7. बरोबर आहे. मग ह्याही ठिकाणी काय करावे, सुरुवातीला धन संख्यांची बेरीज वेगळी करूया, ऋण संख्यांची बेरीज वेगळी करूया. धनसंख्यांच्या बेरजेपूर्वी धनचिन्ह देऊया, तर ऋण संख्यांच्या बेरजेपूर्वी ऋण चिन्ह देऊया. सॉरी मित्रांनो. चला, तर या ठिकाणी काय, त्या 45 पूर्वी चिन्ह नाही म्हणजे धन आहे. मग हे 45 धन आणि 78 धन यांची बेरीज वेगळी करूया. मग काय सांगता येते बघा, 5 + 8 8 × 5 = 13, 13 × 3 हातच्या आले इथं 1, 7 + 4 11 हातचा 1 12, चिन्ह यांच्या पूर्वी धन. आता या -56 - 65 यांची बेरीज करूया, पण यांच्या पूर्वी चिन्ह मात्र वजा देऊया. मग बघा, 6 + 5 11, 11 × 1 हातचा आला 1, 5 + 6 11 हातचा 1 12. मग आता आपल्या लक्षात आलं, +123 - 121, एका संख्येचे चिन्ह धन, एकाचे ऋण. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करूया. मग 123 - 121 बरोबर सांगता येते बघा 2, चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं. अधिक दिलं तरी चालते, नाही दिलं तरी पण चालते, म्हणजेच उत्तर काय सांगता येते या ठिकाणी शेवटी 2. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा, धन 65 पूर्वी चिन्ह नाही म्हणजे धन आहे. मग धन 65 ऋण 56 अधिक 67 अधिक 56, म्हणजे +65 - 56 अधिक 67 अधिक 56. मग ह्यांची बेरीज अधिक 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 ह्यांची बेरीज. बरोबर आहे. पण या ठिकाणी एक शॉर्ट फॉर्म्युला आहे आमची. बघा, या संख्येमध्ये काय, तर सुरुवातीला 56 मिळवले, आणखी कमी केले, म्हणजे -56 अधिक 56 कटले, -56 अधिक 56 कटले. मग राहतात फक्त काय, तर +65 आणि अधिक 67. बरोबर आहे. +65 अधिक 67. मग सांगता येईल बघा, 5 + 7 12 शी 2 हातचा आला 1, 6 6 12 हातचा 1 13, म्हणजे 132. या ठिकाणी उत्तर सांगता येते 132. नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा, +56 बघा, 56च्या पूर्वी चिन्ह नाही म्हणजे अधिक, +56 - 67 - 56 अधिक 65 बरोबर किती. या ठिकाणी बघा, +56 - 56 म्हणजे या उत्तरामध्ये 56 मिळवले, 56 वजा केले, काहीच फरक पडणार नाही. मग आता राहते समोर -67 आणि अधिक 65. मग काय, तर एक संख्या ऋण, एक धन. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करूया. 67 मधून 65 गेले, खाली राहतात 2, चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं. चिन्ह जर उत्तराचं ऋण येत असेल तर लिहावेच लागेल. नेक्स्ट एक्झाम्पल. बघा, 54 पूर्वी चिन्ह नाही म्हणजे अधिक. मग +54 अधिक 67 अधिक 56 वजा 54. बघा, मग +54 वजा 54 कटले, मग राहतात बघा अधिक 67 आणि अधिक 56. मग बघा, 7 अधिक 6 13, 13 शी 3 हातचे आले 1, 6 अधिक 5 11 अधिक हातचा 1 12, आणि उत्तरही काय येते धन 123. मग धनचिन्ह दिलं तरी चालते, नाही दिलं तरी चालते. आता नेक्स्ट मध्ये बघा, 5 पूर्वी चिन्ह नाही म्हणजे अधिक. मग +5 वजा 6 वजा 6 अधिक 5 वजा 6 अधिक 6. मग या ठिकाणी बघा, आता +5 अधिक 5 बरोबर आहे. या ठिकाणी फक्त कटते काय,
तर -6 अधिक 6 म्हणजे सेम अंकापूर्वी किंवा संख्येपूर्वी अधिक वजा चिन्ह असतील तर ते अधिक वजावाले कटून जातात. बाकी या ठिकाणी आता हे 5 पण अधिक आहे, हे 5 पण अधिक आहे म्हणजे कटणार नाही. बरोबर आहे. म्हणजे काय राहणार बघा, +5 आणि हे पण +5 -6 -6 मग +5 +5 उत्तर येणार बघा +10 -6 -6 उत्तर येणार बघा -12. आता 12 मधून 10 गेले राहतात 2, चिन्ह मात्र 12चे वजा म्हणजे उत्तर येते या ठिकाणी -2. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 5 पूर्वी चिन्ह नाही म्हणजे अधिक आहे म्हणजे +5 -6 +7 -6 -7 +8. आता सेम मध्ये बघा 7 पूर्वी अधिक चिन्ह आहे, 7 पूर्वी वजा चिन्ह आहे म्हणजे +7 -7 कटले. आता जर म्हटलं तर हे राहतात या ठिकाणी +5 त्यानंतर +8 म्हणजे अधिक अधिक आणि वजा वजा सोबत घेत आहोत. त्यानंतर राहतात बघा -6 बघा -6 परत -6. मग आता अधिक अधिकची बेरीज वेगळी करूया बघा. 5 + 8 13 चिन्ह अधिक -6 -6 12 चिन्ह -12. आता +13 मधून -12 केले उत्तर येते आपल्याला 1 आणि येणाऱ्या उत्तराला चिन्ह सुद्धा आपल्याला काय मोठ्या संख्येचे म्हणजे 13चे, पण धन चिन्ह दिलं तरी चालते, नाही दिलं तरी पण चालते. चला नेक्स्ट मध्ये घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल बघा 6,56,537 वजा 5,56,437 बघा. त्यांना थोडंसं मोकळं लिहूया. 65 आणि खाली येतात बघा 56,437. मग उजवीकडे 3 नंतर 2 अंक सोडून द्यायचे म्हणजे वाचनाला सोपं. उजवीकडे 3 नंतर 2 बरोबर आहे वजा मग येते 6,56,537 56,437. मग या 7 मधून 7 गेले राहते 0, 3 मधून 3 गेले राहते 0, 5 मधून 4 गेले 1, 6 मधून 6 गेले 0, 5 मधून 5 गेले 0, 606. उजवीकडे 3 अंक सोडून आणि मग 2 अंक सोडून म्हणजे 6,100 उत्तर येते फक्त 6,100. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया बघा. आता ह्या ठिकाणी जर म्हटलं तर उत्तर आहे बघा, जर 25,000 वजा 20,000 म्हणजे जर 25,000 वजा 20,000 तर उत्तर काय सांगितलं बघा. 0 मधून 0 0, 0 मधून 0 गेले 0, 0 मधून 0 गेले 0, 5 मधून 0 गेले 5, 2 2 गेले 0 म्हणजे उत्तर काय येते बघा 5,000 बरोबर आहे. मग या ठिकाणी तर त्याच प्रकारे बघा उजवीकडे 3 अंक नंतर 2 लाख 2 2 मग 2,51,111 इथं 3 2 म्हणजे 2,01,111. काय म्हणतो आपण 2,51,111 वजा 2,01,111. मग 1 मधून 1 गेले 0, 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 5 मधून 0 गेले 5 आणि 2 2 गेले 0 म्हणजे उत्तर काय येते एकूणात आपल्याला 50,000. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया बघा. या ठिकाणी उजवीकडे 3 1 अंक 2 2 म्हणजे 85,164 या संख्येमध्ये कोणती संख्या मिळविल्यास लहानात लहान 6 अंकी संख्या मिळेल. बघा काय म्हटलं आपण 85,164 या संख्येत
कोणती संख्या मिळविल्यास म्हणजे x मिळविल्यास लहानात लहान 6 अंकी संख्या मिळेल। बघा आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला जर लहानात लहान संख्या बनवायची असेल तर 1 अंकी 1, 2 अंकी 10, 3 अंकी 100, 4 अंकी 1000, 5 अंकी 10,000। म्हणजे थोडक्यात काय करतो बघा, आपण लहानात लहान संख्या जर बनवायची असेल तर डावीकडे 1 घेऊ, जेवढे अंकी बनवायची तेवढे समोर शून्य वाढवतो आपण आणि झाले। एकच अंकी असेल तर फक्त 1 घेतो, 2 अंकी असेल तर 1 वर 1 शून्य 2 अंकी, 3 अंकी असेल तर 1 वर 2 शून्य, बरोबर आहे। अशा प्रकारे ह्या झाल्या लहानात लहान संख्या, बरोबर आहे। मग आता या ठिकाणी 6 अंकी जर लहानात लहान संख्या बनवायची तर काय करावं लागेल, 1 वर 6 अंक होईपर्यंत शून्य देऊया, मग 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी, म्हणजे 1 वर किती शून्य दिले आपण, 5 शून्य। मग काय म्हटलं जातं उत्तरामध्ये आपल्या प्रश्नामध्ये, 85,164 या संख्येमध्ये कोणती संख्या मिळविल्यास लहानात लहान 6 अंकी संख्या मिळेल, बरोबर आहे। मग चला आता या ठिकाणी आपल्याला सांगता येते समीकरण फक्त सोडूया। बघा 85,164 च्या आधी चिन्ह नव्हते म्हणजे धन। मग बघा ज्यावेळेस संख्यांमध्ये चल असेल तर आपण चल एक साईड ठेवतो आणि संख्या एका साईडला घेतो। मग बरोबर चिन्हाच्या कोणत्याही एका साईडला, एक तर डावीकडून किंवा उजवीकडून। मग या ठिकाणी चल आपण इथेच ठेवूयात म्हणजे डावीकडून आणि संख्या सर्व ठेवूयात उजवीकडून। मग आता या ठिकाणी अधिक x किंवा फक्त x बरोबर समोरील काय होतात बघा, 1 लाख काय होतात, 1 लाख जसे आहेत तसे लिहू। आणि हे जे अधिक 85,164 बरोबर चिन्हाच्या डावीकडे आहे, तर डावीकडून जर आपण त्यांना उजवीकडे नेले तर पूर्वीचं चिन्ह अधिकचे होणार बघा, वजा संख्या जशी आहे तशी, म्हणजे 85,164 बरोबर आहे। आणि मग तुम्हाला मी आधी संख्यांचे शेवटी जर शून्य असतील तर हातचा घेण्याचा शॉर्ट फॉर्म्युला सांगितला। शेवटी लिहा बघा 10, नंतर 9, 9, 9, 9 आणि हातचा इथून इथं गेला म्हणजे इथं राहतात बघा 0। आणि मग बघा या आता उत्तर काय येते, 10 मधून 4 गेले खाली राहतात बघा 6, 9 मधून 6 गेले खाली राहतात बघा 3, 9 मधून 1 गेला खाली राहतात बघा 8। अंडरलाईन काय करतो आपण, तर अंकांची हुकाचूक न व्हावी म्हणून, बरोबर आहे। मग या 9 मधून 5 गेले खाली राहतात बघा 4, 9 मधून 8 गेले खाली राहतात बघा 1 आणि हा शून्य लिहिण्याची गरज नाही, म्हणजे आपल्याला उत्तर येते बघा 14,836। काय सांगतात उत्तर या ठिकाणी, 14,836। चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया। बघा 5,700,000 किती वाजता नाहीये, तर या ठिकाणी काय लक्षात घ्या, वजा केल्यास किती वजा केल्यास 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल। बघा आता जर मोठ्यात मोठी संख्या तुम्हाला शोधावयाची असेल तर जेवढ्या अंकी असेल तेवढ्या वेळा 9 घ्या। 1 अंकी असेल तर 9, 2 अंकी असेल तर 99, 3 अंकी असेल तर 999। थोडक्यात तुम्हाला कितीही अंकी मोठ्यात मोठी संख्या सांगितली तर काय करायचे, तेवढ्या वेळा 9 हा अंक घ्यावा आणि जर लहानात लहान म्हटलं तर 1 वर 0, बरोबर आहे। मग आता या ठिकाणी चला समोर घेऊया। आता व्यावहारिकमध्ये काय सांगितलं, 5,700,000 5,700,000 म्हणजे 6,750, म्हणजे 6,000 हा पाऊण हजार म्हणजे 5,700,000 म्हणजे 6,750
यामधून किती वजा केल्यास 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या, मग 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? 99 मिळेल किंवा मोठ्यात मोठी संख्या हे उत्तर येईल. मग काय तर 6750 वजा 99. आता या ठिकाणी जर म्हटलं तर 0 मधून 9 वजा करूया पण जात नाही, मागून हातचा घेतला झाले 10. मग या 10 मधून 9 गेले खाली राहतो 1. या 5 मधून 1 हातचा इथं गेला म्हणजे राहिले 4. 4 मधून 9 वजा जात नाही, मग इथून हातचा घेऊया, मग इथं झाले बघा 14. 14 मधून 9 गेले राहतात 5. आता या 7 मधून या ठिकाणी हातचा गेला जे राहिले 6, मग 606 परत या 606 म्हणजे पुन्हा उत्तर येते बघा 6651. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. सहा अंकी सर्वात मोठ्या विषम संख्येतून 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या वजा केल्यास उत्तर काय मिळेल? बघा 6 अंकी सर्वात मोठ्या संख्येतून, मग 6 अंकी सर्वात मोठी संख्या 6 वेळा 9, 9 1 2 3 4 5 आणि 6 वेळा म्हणजे 9,99,999 मधून. बघा सर्वात मोठ्या विषम संख्येतून आणि विषमच आहे ऑलरेडी, विषम संख्येतून म्हणजे ज्या संख्येचे एकक स्थानी 1 3 5 7 किंवा 9 ह्यापैकी एक अंक येतो त्याला आपण म्हणतो विषम संख्या, किंवा ज्या संख्येचे एकक स्थानी 0 2 4 6 8 ह्यापैकी एक अंक येतो त्यांना म्हणतो आपण समसंख्या. मग विषम म्हटलं शेवटी 9 आले म्हणजे विषम संख्या, शेवटी 9 हा अंक आल्यामुळे आहेच. मग सर्वात मोठ्या 6 अंकी विषम संख्येतून 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या वजा केल्यास उत्तर काय येईल? बघा सर्वात लहान 6 अंकी विषम संख्या, बघा मग सर्वात लहान संख्या शोधूया फक्त. सर्वात लहान 6 अंकी संख्या कोणती? तर बघा 1 वर 5 शून्य देऊया 3 4 5 ही झाली सर्वात लहान 6 अंकी संख्या, पण शेवटी 0 आलं एकक स्थानी, मग कोणती येते सम. मग आपल्याला काय करावं याचं सर्वात लहान विषम संख्या बनवण्यासाठी एकक स्थानी यापैकी एक अंक ठेवूया, पण मग सर्वात लहान म्हटलं म्हणून सर्वात लहानच अंक घ्यावा लागेल ना. मग 6 अंकी सर्वात लहान म्हटलं म्हणून 1 घेऊया, मग शेवटचं 0 पुसूया 1 घेऊया आणि बस एक्झाम्पल सोडूया. मग उत्तर काय येईल? बघा उत्तर काय येईल? 9 मधून 9 गेले 9 मधून 1 गेला उत्तर येते 8. 9 मधून 0 गेले उत्तर येते 9. 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 9 मधून 1 गेला उत्तर येते 8. मग उजवीकडे 3 नंतर 2 2 अंकसंख्या वाचनासाठी द्यावे यायचे आपल्याला सोपं जाते. बघा 8,99,998 उत्तर या ठिकाणी येते. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा 3,75,725 वजा x बरोबर 5,20,000 तर x बरोबर किती? बघा काय म्हटलं या ठिकाणी 3,75,725 ह्यामधून वजा करावयाचे 5,20,000. मग शॉर्टमध्ये 5 मधून 0 गेले 5, 2 मधून 0 गेले 2, 7 मधून 0 गेले 7, 5 मधून 0 गेले 5, 7 मधून 2 गेले 5, 3 मधून 5 वजा जात नाही. सॉरी आता या ठिकाणी एक बेसिक फॉर्म्युला लक्षात घेऊया. सॉरी आपलं एक्झाम्पलच चुकलं बघायला इथं. सॉरी मित्रांनो काय करतोय आपण? बघा या ठिकाणी आपण फक्त सुरुवातीला उदाहरण वाचा एकदा. 3,75,725 ह्यामधून किती वजा करावे म्हणजे उत्तर 5,20,000 येणार. तर सुरुवातीला काय करूयात या ठिकाणी 3,75,725 पूर्वी चिन्ह नाही म्हणजे कोणतं देऊयात अधिक. मग आता या ठिकाणी वजा x इथेच राहू देऊयात जसे आहेत तसे.
समोरील बरोबर 5,20,000 तसे आहेत तसे. मग आता 3,75,725 या ठिकाणावरून बाजू बदलून बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे झाला. मग उजवीकडे गेले तर अधिकचे होते बघा वजा आणि मग संख्या 3,75,725 आणि मग काय तर यांची वजाबाकी करूया. मग वजा x बरोबर आता या ठिकाणी 5,20,000च्या आधी अधिक चिन्ह आहे मग समोर वजा बरोबर आहे. आता यामधून वजा करूया. मग इथं शेवटी 0 10 नंतर 9 नंतर 9 नंतर 9 इथं 1 2 मधून 1 गेला 1 बघा. उत्तरामध्ये काय येणार तर 10 मधून 5 गेले राहतात 5 9 मधून 2 गेले राहतात 7 9 मधून 7 गेले राहतात 2 9 मधून 5 गेले राहतात 4 आणि 1 मधून 7 वजा होत नाही मग इथून घातचा घेऊया झाले 11 इथं राहतात 4 11 मधून 7 गेले खाली राहतात बघा 4 आणि 4 मधून 3 गेले खाली राहतोय बघा 1 म्हणजे थोडक्यात काय तर वजा x. आता उत्तर कसं येते बघा या ठिकाणी वजा x बरोबर या ठिकाणी 1,44,275 1,44,275 बघा. या ठिकाणी चिन्ह नाही म्हणजे कोणतंही बघा अधिक चिन्ह नाही म्हणजे कोणतंही बघा अधिक मग फक्त x बरोबर जर म्हटलं तर वजा 1,44,275 मग x ची किंमत किती येते बघा वजा 1,44,275. नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय सांगता येते एका स्कूटरची किंमत ही मोबाईलच्या किमतीपेक्षा 3,750 रुपयांनी जास्त आहे. स्कूटरची किंमत रुपये 11,000 असेल तर मोबाईलची किंमत किती. शाब्दिक उदाहरण आहे बघा. याला फक्त आता काही समीकरणामध्ये उतरूया. किती वस्तू दिल्या या ठिकाणी 2 वस्तू कोणकोणत्या आहेत एक आहे बघा मोबाईल आणि दुसरी किंमत आहे बघा स्कूटर. मग आता यामध्ये जर म्हटलं तर शाब्दिकमध्ये बघा स्कूटरची किंमत काय झालं मोबाईलच्या किमतीपेक्षा 3,750 ने जास्त आहे सांगितलं. पण दिली किंमत कोणाची प्रत्यक्षात स्कूटरची किंमत दिली किती दिली तर स्कूटरची किंमत दिली बघा रुपये 11,000 आणि मोबाईलची दिली का नाही दिली. तर मग आता मोबाईलची किंमत काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी x मानावी लागेल आणि या मोबाईलची किंमत x मानावी लागेल आणि मग या x मध्ये म्हणजे मोबाईलच्या किमतीपेक्षा स्कूटरची किंमत जास्त आहे. म्हणजेच काय तर मोबाईलची किंमत ही मोबाईलच्या किमतीपेक्षा स्कूटरची किंमत 3,750 ने जास्त आहे. मग कसं सांगता येते बघा मोबाईलची किंमत म्हणजे x आणि यामध्ये जर 3,750 मिळविले तर कोणाची किंमत मिळते बघा स्कूटरची किंमत. कोणाची किंमत मिळते बघा स्कूटरची किंमत. लक्षात घ्या मोबाईलची किंमत काय सांगितलं या ठिकाणी तर स्कूटरची किंमत एका स्कूटरची किंमत ही मोबाईलच्या किमतीपेक्षा 3,750 ने जास्त आहे. म्हणजे मोबाईलच्या किमतीमध्ये जर 3,750 मिळविले तर स्कूटरची किंमत मिळते. म्हणून मोबाईलची किंमत काय मानली आपण या ठिकाणी x आणि यामध्ये 3,750 रुपये मिळविले म्हणजे स्कूटरची किंमत मिळते ती दिलेली आहे आपल्याला किती आहे 11,000. म्हणून x बरोबर 11,000 वजा 3,750 बरोबर आहे. मग शेवटमध्ये शेवटी 0 जागेवर 10 नंतर 9 नंतर 9 हा मुळात हातचा इथून गेला म्हणजे इतर आले 0 आणि हा एक जसा आहे तसा. आता बघा 10 मधून एक मिनिट x बरोबर 11,000 वजा
3750 बरोबर आहे, वजा 3750, शून्यमधून शून्य गेले शून्य. आता इथून एक हातचा इथं आला, इथून एक हातचा इथं आला, इथं झाले बघा 10. या शून्यमधून शून्य गेले शून्य, या शून्यमधून 5 वजा जात नव्हते म्हणून इथून हातचा घेतला, झाले 10. 10 मधून 5 गेले 5. इथून एक हातचा येऊन इथं झाले 10, पण एक हातचा समोर गेला, राहतात 9. 9 मधून 7 गेले 2. एक हातचा इथून इथं गेला म्हणजे इथं राहतात 0. या 0 मधून 3 वजा जात नाही, इथून हातचा घेतला, झाले 10. 10 मधून 3 गेले, राहतात बघा 7. म्हणजेच काय 7250. ही काय आली आपल्याला एक्सची किंमत 7250. म्हणजेच मोबाईलची किंमत काय सांगता येईल बघा आपल्याला 7250. आणि मग त्या मोबाईलच्या किमतीमध्ये 7250 मध्ये जर 3750 मिळवले तर मिळते स्कूटरची किंमत आणि ती होते मग बघा 11000. म्हणजे थोडक्यात काय मोबाईलची किंमत काय आपल्याला 7250 आणि ह्यामध्ये जर आणखी 3750 मिळवले तर किती मिळतात 11000 आणि ती होते बघा स्कूटरची किंमत. एकदा ताळा करून घेऊया. 0 अधिक 0 0, 5 अधिक 5 10 शी 0, हातचा आला 1, 7 8 9 10 शी 0, हातचा आला 1, मग 7 3 10 अधिक हातचा आहे 11. उत्तर काय मिळते बघा 11000, जे की आहे बघा स्कूटरची किंमत. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया बघा. कोल्हापूर अहमदनगर बस 25 प्रवाशांना घेऊन कोल्हापूरवरून निघाली. बघा बस कुठून कुठे निघाली, कोल्हापूरवरून कुठे निघालेली आहे बघा अहमदनगरला. मग आता स्टेप बाय स्टेप हे शाब्दिक उदाहरण बघा किती सोपे असतात. मग कोल्हापूरवरून निघाली, कोल्हापूरवरून अहमदनगरला बस निघाली. ज्यावेळी ती कोल्हापूरमध्ये आहे बघा, कोल्हापूरमध्ये आहे तर कोल्हापूरवरून अहमदनगरला निघाली. कराडला 12 प्रवासी बसमध्ये चढले. म्हणजे कोल्हापूर नंतर कुठे गेली बघा कराडला. कुठे गेली कराडला. मग कराडमध्ये 12 प्रवासी बसमध्ये चढले व 4 स्त्रिया उतरल्या. स्टेप बाय स्टेप सुरुवातीला आपण गावं बघूयात कोणकोणते येते. मग कराड नंतर गाव कोणतं येते बघा सातारा. कराड नंतर इथं अधिक चिन्ह न देता आपण ॲरो दाखवूया बस कशी कशी गेली. बघा कोल्हापूरवरून गेली कराडला, मग कराडवरून गेली पुन्हा सातारा, कराडवरून गेली बघा सातारा. मग साताऱ्यात 16 प्रवासी चढले आणि 9 उतरले. मग बस गेली साताऱ्यावरून बस गेली पुण्याला. मग पुण्यामध्ये परत काय झालं बघा तर काही प्रवासी उतरल्यावर अहमदनगरला 15 प्रवासी शेवटी उतरले आणि शेवटी बस कुठे गेली बघा अहमदनगर. ए नगर म्हणजेच काय अहमदनगर. आता स्टेप बाय स्टेप सर्वात प्रथम कोल्हापूरमधून बस निघाली तर बसमध्ये किती प्रवासी होते बघा 25 प्रवासी बसमध्ये होते. म्हणजे कोल्हापूरवरून बस अहमदनगरला 25 प्रवाशांना घेऊन निघाली. मग बसमध्ये 25 प्रवासी आहेत म्हणजे चिन्ह कोणतं देऊया अधिक. आता कराडला काय झालं 12 प्रवासी बसमध्ये चढले म्हणजे अधिक झाले. किती चढले 12 प्रवासी बसमध्ये चढले पण 4 स्त्रिया उतरल्या म्हणजेच काय पहिल्याच झाल्या. मग परत साताऱ्यात काय झालं बघा 16 प्रवासी चढले म्हणजे अधिक झाले. 16 प्रवासी चढले व 9 उतरले म्हणजे कमी झाले वजा. आणि पुण्याला बसमधून काही प्रवासी उतरले. मग पुण्याला काही प्रवासी उतरले म्हणजे किती प्रवासी उतरले x. काही प्रवासी उतरले आणि मग किती उतरले पुण्यामध्ये x. आणि नंतर बस अहमदनगरला पोहोचली. त्यावेळी अहमदनगरमध्ये किती प्रवासी उरले होते मग बसमध्ये 15 प्रवासी उतरले होते तर पुण्याला किती प्रवासी उतरले. बघा काय विचारलं या ठिकाणी तर पुण्यामध्ये किती प्रवासी
उतरले. तर किती प्रवासी उतरले? x प्रवासी उतरले. बस समीकरण सोडून घेऊयात. मग काय सांगता येते बघा, अधिक अधिकची बेरीज वेगळी करूया. मग काय, अधिक 25 अधिक 12 अधिक 16 आणि अधिक 15 यांची बेरीज वेगळी करूया. मग काय सांगता येते बघा, 25 अधिक 12, 25 10 35 आणि 2 36 37, 37 अधिक 16 म्हणजे 37 10 47 अधिक 6 53. 53 मध्ये आणखी 15 मिळवूयात म्हणजे 53 अधिक 10 63 आणि अधिक 5 68 म्हणजे अधिक संख्यांची बेरीज किती येते बघा 68. मग -4 -9, मग -4 -9 झाले बघा किती -13. त्यानंतर हे जे -x होते तर बरोबर चिन्ह देऊ समोर कुठे नेले बघा, आपण बाजू बदलून समोर जर गेले तर झाले अधिक, म्हणजे -x इथं बरोबर चिन्ह देऊ समोर गेले मग झाले अधिक. म्हणून मग आता x बरोबर काय, तर 68 मधून 13 गेले मग 8 मधून 3 वजा करा राहतात 5, 6 मधून 1 गेले राहतात 5. म्हणजे सुरुवातीला पुण्याला x प्रवासी होते. x प्रवासी म्हणजे किती प्रवासी होते बघा त्या ठिकाणी, तर 55 प्रवासी पुण्याला उतरले. x ची किंमत म्हणजे पुण्याला किती प्रवासी उतरले बघा, 55 प्रवासी उतरले. आणखी एकदा लक्षात घ्या मित्रांनो, सुरुवातीला बस कुठून निघालेली आहे बघा, कोल्हापूरवरून अहमदनगरला. आणि मग कोल्हापूरवरून नगरला निघताना कोल्हापूरमध्ये किती प्रवासी होते बसमध्ये, 25 प्रवासी. ह्यांना घेऊन निघाले म्हणजे अधिक. नंतर काय झालं, कराडला 12 प्रवासी बसमध्ये चढले म्हटलं की अधिक. आणि 4 स्त्रिया उतरले म्हटले की वजा. नंतर साताऱ्यात काय झालं, पुन्हा 16 प्रवासी चढले म्हटलं की अधिक. आणि 9 उतरले म्हटलं की वजा. आणि नंतर काय झालं, तर पुण्याला काही उतरले पण नेमके किती उतरले माहीत नाही म्हणजे x. आणि समोर शेवटी ज्यावेळी अहमदनगरला बस पोहोचली त्यावेळी बसमध्ये किती प्रवासी होते बघा, 15 आणि बरोबर 0. फक्त आता x ला समोर घेऊन जाऊया आणि बाकी टोटल समीकरण सोडून घेऊया. मग x ची किंमत मिळते बघा आपल्याला 55 की जे पुण्यामध्ये उतरलेले प्रवासी होते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे आपण संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता या ठिकाणी अतिशय साध्या भाषेमध्ये सोप्या शब्दामध्ये शिकणार आहोत. आणि जर मी शिकवलेलं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असेल तर या व्हिडिओला एकदा निश्चित लाईक करा. तुम्ही लाईक केल्यानंतर मला आणखी ऊर्जा मिळते आणि आणखी बेसिक रूटपासून मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेन. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. धन्यवाद. राहिलेला भाग उद्याला घेऊया.